70%. बघा 70 आणि 75 किती जवळ आलंय बघा. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठा कॉन्फरन्स झाली. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोरॅडो म्हणून अमेरिकेमधली मोठी युनिव्हर्सिटी आहे. तिथले एक प्रोफेसर आहेत, त्यांचं नाव पण मला चांगलं लक्षात आहे, प्रोफेसर डगलस सील्स. तर ते कार्डिओव्हॅस्क्युलर एजिंग म्हणजे हृदयाचं एज, त्याच्यातलं ते ऑथॉरिटी आहे, जगातलं मोठं नाव आहे, सगळ्यात मोठं नाव आहे. त्यांच्या भाषणामधनं त्यांनी सांगितलेलं मी तुमच्यासमोर सांगतोय. त्यांनी सांगितलं 70% खायचं. माझ्या ज्या काही क्षमता आहेत, माझी जी रिक्वायरमेंट आहे दिवसाची, मी तुम्हाला काहीतरी पुढचं सांगतोय. कॅलरीची रिक्वायरमेंट तुमची जर का 1000 कॅलरीज असतील तर तुम्ही खाताना 700 कॅलरी खा, असं त्यांचं संशोधन सांगतंय. आणि आम्ही किती सांगतोय? 75%, म्हणजे 750 कॅलरी. बघा किती जवळ आहेत. आणि आमचं जे ज्ञान आहे ते पूर्वापार चालत आलेलं आहे, म्हणजे ते बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. कारण विज्ञानात हे होतं, आज एक संशोधन आलं, उद्या वेगळं आलं. ऐकलं असेल ना तुम्ही. काल लोक म्हणायचे की नाही नाही आजकाल ना ते सगळं आमचं फास्टिंग ब्लड ग्लुकोज सगळ्यात महत्वाची आहे. आता लोक म्हणतात, डॉक्टर सांगतात नाही आता HbA1c पण महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला पुढचं सांगतो, तुम्हाला उद्या डॉक्टर काय सांगणार आहेत ते. फास्टिंग इन्शुलिन त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे. येणार आहे तुमच्याकडे फास्टिंग इन्शुलिन, कारण आम्ही रिसर्चमध्ये फास्टिंग इन्शुलिन तुमचं वय काढण्यासाठी बघतो. फास्टिंग इन्शुलिन जर का खराब व्हायला लागलं तर शरीराचं वय, बायोलॉजिकल एज चांगलं नाही आहे, म्हातारा होत चाललंय. म्हणजे भले तुम्ही 50 वर्षाचे, पण बायोलॉजिकल एज तुमचं 60-65 असू शकतं इन्शुलिन खराब असेल तर. आता हे येणार आहे तुमच्याकडे हळूहळू. फास्टिंग इन्शुलिन आलं पण असेल, काही डॉक्टर्स वापरतात पण आहेत. असो, तर त्याच्यामुळे रिसर्च हे बदलत असतं, पण आमच्याकडे 75% कायम राहिलेली आहे. त्याच्यामुळे 75% बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. उद्यापासून नाही, आज संध्याकाळपासून पोटाच्या क्षमतेच्या 75% खायला सुरुवात करा आणि तुम्हाला 15 दिवसामध्ये फरक दिसायला लागेल. 15 दिवसामध्ये तुम्हाला हलकं वाटायला लागेल, झोप कमी होईल पण झोप चांगली लागेल, उत्साह वाढेल, शुगर तुमची कमी होईल, तुमची गोळी शुगरची असेल तर ती कमी करायला लागेल. आणि हा इतका पटकन प्रभाव तुमच्या शरीरावरती पडेल या एका सवयीचा. असं संशोधन पण आलंय की एखाद दिवशी तुम्ही चुकीचं खाल्लं, आता चुकीचं काय खायचं ते आपण बोलूच याच्यानंतर, पण चुकीचं खाल्लं पण कमी खाल्लं, तुम्हाला फार त्रास होणार नाही त्याचा. याचा अर्थ असा नाही की उद्या जाऊन सांगणार त्याने गंधारने सांगितलं ना चुकीचं खाल्लं तरी चालतं पण कमी खायचं, असा त्याचा अर्थ नाही. पण मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. आता चुकीचे पदार्थ काय आहेत हे समजून घ्या. चुकीच्या पदार्थांमध्ये मी फार गोष्ट गडबडीची करणार नाही. पहिली चुकीची गोष्ट जी आपण खातो आणि जी शरीराला आपल्या सवय नाही, ते म्हणजे अल्ट्रा प्रोसेस फूड. बाजारात मिळणारं खाणं, पॅकेज फूड, स्पेसिफिकली चिप्स, बिस्किट, अजून काय काय असतं भरपूर, ते आपल्यालाच माहिती आहे. त्याच्यावरती संशोधनं झाली आहेत. जी लोक हे अन्न आठवड्यातनं कमीत कमी 4 वेळा खातात, अल्ट्रा प्रोसेस फूड, बाजारातलं बाहेरचं कमीत कमी 4 वेळा खातात, त्यांचं आयुष्य 4 वर्ष ते 7 वर्ष कमी झालेलं आहे. रिसर्च खूप आहे त्याच्यावरती. तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल, गुगल रिसर्च शोधायचे, तुम्हाला रिसर्च अगदी सहज मिळतील. ChatGPTला जाऊन आणखीन विचारा, जेमिनीला विचारा, परप्लेक्सिटीला विचारा, सगळे तुम्हाला हेच सांगतील, या फिगर सांगतील 4 ते 7 वर्ष. आणि जर का रोज होत असेल सकाळ संध्याकाळ तर तो कालावधी 15 वर्षापर्यंत जातो. 15 वर्ष आयुष्य कमी होतं. कसं कमी होतं? हे सगळे रोग वाढतात. डायबिटीस वाढतोय, हायपरटेन्शन वाढतंय, कॅन्सर्स वाढतायत. भारतामध्ये कॅन्सर वाढण्याच्या प्रमाणामध्ये अल्ट्रा प्रोसेस फूड कारणीभूत आहे.
अल्ट्रा प्रोसेस फूडमध्ये काय असतं, तर बऱ्याच गोष्टी असतात. मी त्याच्यात जाणार नाही, कारण तो खूप मोठा विषय आहे आणि मला त्याच्यात जायचं पण नाही. पण मुख्य ज्या 3 गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगतो, आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे साखर. एवढी साखरेची आपल्याला सवय नाही. 50 वर्ष मागे जा. 50 वर्षापूर्वी तुमचे पणजी पणजोबा किती साखर खायचे, तेवढीच साखर माझं शरीर सहन करू शकतं. सणासुदीला आमच्याकडे गोड पदार्थ व्हायचे. आजकाल आमच्याकडे गोड पदार्थ अखंड चालू असतो. सकाळच्या चहापासून ते नाश्त्यामधल्या लाडूपासून ते जेवणामधल्या स्वीट डिशपासून, नंतर परत चहा, मग कॉफी, मग रात्री आईस्क्रीम आणि मग साजूक तुपाचा लाडू तर खायलाच पाहिजे. किती साखर आहे बघा, विचार करा. एवढ्या साखरेची माझ्या शरीराला सवय नाही. मग काय होणार आहे? साखर वाढली, स्ट्रेसनी साखर वाढते. मी नुसतं खाऊनच वाढवतोय. ती साखर सगळंच नुकसान करायला लागते शरीरात. साखर सगळ्या अवयवांना नुकसान पोचवते. हृदयाला पोचवते, किडनीजला पोचवते, डोळ्याला पोचवते, सगळीकडेच नुकसान करते साखर. दुसरा जो पदार्थ आहे तो मीठ. अशी संशोधनं झालेली आहेत. एका ग्रुपला रक्तदाब वाढलेला आहे. दोन्ही ग्रुपचा रक्तदाब वाढला. हायपरटेन्सिव्ह पेशंट्स आहेत, हायपरटेन्शनचे पेशंट्स आहेत. या दोन्ही ग्रुपला, एका ग्रुपला दिली औषधं, रक्तदाब वाढलेला आहे, औषधं दिली, बाकी काही नाही. दुसरा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला केवळ आणि केवळ मीठ कमी करून टाकलं त्यांचं. किती कमी केलं? तुम्ही आज जे फक्त नाश्त्याला जे मीठ खाताय ते दिवसभर तेवढंच खायचं फक्त. म्हणजे नाश्त्याला समजा अर्धा चमचा तुमच्या पोटात जात असेल तर तो अर्धा चमचा 3 जेवणात विभागायचा. किंवा 1 चमचा जात असेल तर त्या 1 चमच्याचे 3 भाग करायचे आणि 3 जेवणात खायचं. एवढं मीठ कमी केलं तर ज्या ग्रुपचं मीठ कमी केलं होतं त्यांचं ब्लड प्रेशर या पहिल्या ग्रुपपेक्षा जास्त कमी झालं. बघा, मीठ कमी केलं तर हायपरटेन्शनची गोळी पण त्यांची बंद झाली. अतिशय महत्वाचा विषय आहे हा. दुसरा जो धोकादायक गोष्ट आहे ती आहे मीठ. आणि तिसरी जी धोकादायक गोष्ट आहे ती म्हणजे फॅट्स. त्या फॅट्स कुठल्या कुठल्या प्रमाणात, कुठल्या कुठल्या माध्यमातून जातात? तेल, तूप, दूध, दही. आणि त्या फॅट्समुळे वजन सरळ सरळ वाढतं. आता खरं चांगल्या फॅट्स आपल्याला आवश्यक असतात, पण त्या चांगल्या फॅट जातात ना. तुम्ही बदाम खाल्लं तर चांगली फॅट जाते ना पोटात. तेल असतं बदामात, ते चांगली फॅट आहे, जाते ती. चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. दाणे खाल्ले त्याच्यातनं थोडंसं तेल जातं, त्यातनं फॅट मिळतेच आपल्याला. त्याच्यामुळे तेल आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपण खात असतो, वरनं गरज नाही आहे त्याची. आणि हे जे बाहेरचं जे फूड आहे, जे आपण बाहेरून आणतो, त्याच्यामध्ये हे जास्त असतं. हॉटेलमध्ये आपल्याला का रुचकर लागतं, जेवण का चांगलं लागतं? कारण त्याच्यात साखर, मीठ आणि तेल जास्त असतं, तूप जास्त असतं. आणि ठीक आहे ना, एखाद दिवशी तुम्ही खाल्लं, ठीक आहे, पण हे रोज खाण्याच्या गोष्टी नाहीत. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय खायचं हे सांगितलं, किती खायचं हे सांगितलं. आता कधी खायचं याच्यावरती पण संशोधनं झाली आहेत. आता खरं म्हणायला गेलं ना तर सगळं खाण्यावरतीच येतं. खरं आहे ना? आम्ही किती खातो? मी तुम्हाला 75% सांगितलं पोटाच्या क्षमतेच्या. आम्ही खरं किती खातो? सगळं आवडीच्या पदार्थावरती असतं. पदार्थ आवडला तर 200% पण खातो, आणि आवडला नाही तर एकदम भूकच गायब होते. नाही, आज ना मला काही खायचीच इच्छा नाहीये. घरच्या गृहिणींना हे माहिती आहे, पदार्थाची चव चांगली झाली की त्यांना मिळतच नाही, आणि चव चांगली नसेल तर 7 दिवस फ्रीजमध्ये ठेवून त्यांनाच खायला लागतं. खरं आहे का खोटं आहे बघा? आणि खाण्यासाठी काय 10 दिशा. एखादा मिसळ एखाद्या ठिकाणची आवडती तर लोक 40-40 किलोमीटर जातात मिसळ खायला. खरं आहे का खोटं आहे? आणि मग पोटाला विचारलंच जात नाही तुला किती पाहिजे, सगळं जिभेला विचारलं जातं. इथं सगळी सुरुवात आहे त्रासाची.
तर त्याच्यामुळे आहाराच्या बद्दल मी वर्णन केलं आपल्यासमोर. तर खरंच न विसरता आपण सगळ्यांनी या गोष्टीचं पालन करायला पाहिजे. एक शेवटचा मुद्दा फक्त आहाराचा आहे आणि मी पुढे जातो. आहाराचा शेवटचा मुद्दा असा आहे की कधी खायचं. आता आपल्याकडे काय सांगितलंय, 2 वेळेला जेवायला सांगितलंय. ठीक आहे, तुम्ही 3 वेळेला जेवलात, काही का असे ना, शेवटचं जेवण सूर्यास्ताच्या आत व्हायला पाहिजे असं आपल्याकडे सांगितलंय. लोक म्हणायचे हे आम्हाला जेव्हा वेळ होणार तेव्हा आम्ही खाणार. आता संशोधनं आली आहेत नवीन, तुम्ही रात्री जर का जेवण केलं उशिरा तर दुसऱ्या दिवशी तुमची रक्तातली साखर खूप वाढलेली असते, भले तुम्ही साखर नाही खाल्ली, फक्त उशिरा जेवण झालंय एवढ्या एका कारणाने तुमच्या रक्तातली शुगर वाढते. दुसरं अजून एक संशोधन आलंय, रात्री उशिरा जे जेवतात त्यांना हृदयविकाराचा धोका 300% वाढलेला आहे. नाही पण आम्ही चांगलं खातो. तुम्ही चांगलं खा पण उशिरा जेवलात, तुमच्या हृदयविकाराचा धोका वाढलेला आहे. पुढचा संशोधन आलंय, रात्री उशिरा जेवण झालं तर झोप खराब होते. किती जणांना माहिती आहे झोप खराब होते रात्री उशिरा जेवलात तर? अनुभव आलाय किती जणांना? छान. हे संशोधन हेच सांगतंय, तुम्हाला जो अनुभव आलाय तेच संशोधन सांगतंय. मग मी रात्री लवकर जेवलो, मग भले चुकीचं एखादी गोष्ट खाल्ली, भले आज बाहेरचं खाल्लं पण लवकर जेवलो तर त्याचा त्रास तेवढा होणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगतोय. त्याच्या जेवणाच्या वेळा याही महत्वाच्या आहेत. आता पुढे जाऊ आपण. जेवणाचं झालं, आहाराचं खूप चर्चा झाली. आहारानंतर दुसरी महत्वाची गोष्ट विज्ञानाने सांगितली जीवनशैलीमधली, ती म्हणजे व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी, व्यायाम.